नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉब विथ चेन पाटील यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारची माहिती या चॅनलवर आपण बघत असतात. आज आपण अत्यंत महत्त्वपूर्ण कालच केंद्र सरकारने जो काही निर्णय घेतलेला आहे, ज्याला मंजुरी दिलेली आहे, ते म्हणजे यूपीएस युनिफाईड पेन्शन स्कीम. ही युनिफाईड पेन्शन स्कीम नेमकी आहे तरी काय, सरकारी कर्मचाऱ्यांना याचा फायदा आहे का आणि खरोखरच ही खुशखबरी आहे का, याची संपूर्ण माहिती आपण या यूपीएस या व्हिडिओच्या माध्यमातून या यूपीएस बद्दल घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारच्या नवनवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होतील. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला यूपीएसच्या बाबतीत सगळ्या शंका तुमच्या दूर होतील, सगळी माहिती तुम्हाला याच्यातून मिळू शकेल. मित्रांनो, याच्या अगोदर आपल्या भारतामध्ये ओपीएस ओल्ड पेन्शन स्कीम, एनपीएस नॅशनल पेन्शन स्कीम आणि यूपीएस युनिफाईड पेन्शन स्कीम, जी काल केंद्र सरकारने ज्याला मंजुरी दिली, या तीन वेगवेगळ्या प्रकारच्या पेन्शन स्कीम आहेत. याच्यामध्ये ओपीएस जुनी, एनपीएस मधल्या काळामध्ये सुरू झालेली आणि यूपीएस कालच केंद्र सरकारने मंजुरी दिलेली, पण लागू केव्हा होणार आहे ते आपण बघणारच आहोत. तर अशा तीन वेगवेगळ्या पेन्शन स्कीम आहेत. तर कशामुळे बऱ्याच संघटनांकडून ओपीएस ची मागणी चालू होती की आम्हाला ओपीएस मिळावी, त्याच्यात काही गैर नाहीये. आणि त्याच्यावर मग हा विरोध वाढत चाललेला होता वेगवेगळ्या संघटनांचा संपूर्ण देशभरामध्ये. म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिल 2023 मध्ये एक कमिटी गठीत केली आणि कमिटी गठीत केले. त्या कमिटीचे जे काही अध्यक्ष होते ते डॉक्टर सोमनाथ हे होते. त्यांची ही कमिटी आपल्या भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी गठीत केली, त्यांना अध्यक्ष केलं. आणि त्यांना अध्यक्ष केल्यानंतर त्यांनी अभ्यास केला, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन त्यांनी कम्युनिकेशन केलं. आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही पेन्शन स्कीम चांगली आहे की वाईट आहे हे मी इथं तुम्हाला सांगत नाहीये. फक्त ओपीएस मध्ये काय आहे, सॉरी यूपीएस मध्ये, ओपीएस मध्ये नाही यूपीएस मध्ये, ते फक्त मी इथं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ही कमिटी डॉक्टर सोमनाथ कमिटी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. याचा सार किंवा शेवट असा त्यांनी काढला की 12 महिन्यांच्या मूळ वेतनाच्या सरासरीच्या 50%. आता काय होतं की मूळ वेतन दोन वेळेस बदलतो. एक म्हणजे जुलै मध्ये इन्क्रीमेंट लागते आणि जुलैच्या अगोदर जे काही इन्क्रीमेंट, काहींना जानेवारी मध्ये लागते इन्क्रीमेंट, काहींना जुलै मध्ये लागते. मग एका वर्षामध्ये दोन मूळ वेतन असतात. आता समजा ज्याला जुलैमध्ये 3% वेतन वाढ ज्याची होईल, इन्क्रीमेंट लागेल, त्याचं जून पर्यंतचे जे काही मूळ वेतन आहे ते 70,000 धरूया आपण फॉर एक्झाम्पल, आणि 3% त्याची वेतन वाढ झाली, 2100 रुपये झालेत, वाढलेत. मग हे 2100 मिळवले तर 72,100 जुलै पासून त्याचं वेतन वाढ झाल्यानंतरचं बेसिक झालं. जुलैच्या अगोदर त्याचं बेसिक होतं 70,000, जुलै नंतर झालं 72,100. या दोघांची बेरीज झाली 1,42,100. त्याची सरासरी त्याला भागिले 2 म्हणजे हा 71,050 हे बेसिक निघालं. आता या बेसिकला धरून सगळ्या काही गोष्टी अवलंबून आहेत. मग हे बेसिक काढलं गेलं. अगोदर हे मूळ म्हणजे हे बेसिक असणार आहे सरासरी वर्षभराचं 12 महिन्याच्या मूळ वेतनाची सरासरी ही आपण इथं काढली. मग ही काढल्यानंतर युनिफाईड पेन्शन स्कीम काय म्हणते, कोणासाठी आहे ती, जे कर्मचारी 1 जानेवारी 2004 नंतर रुजू होणारे केंद्रीय कर्मचारी, सरकारचे कर्मचारी नाहीत, केंद्रीय कर्मचारी. कारण केंद्रामध्ये 2004 मध्येच नवीन पेन्शन योजना लागू झाली होती, ज्याला एनपीएस आपण म्हणतो, त्याची नावं पण बदलली गेली 1-2 वेळेस. मग इथं महाराष्ट्र किंवा इतर कोणत्या राज्याचा काही संबंध नाहीये, कारण इकडे महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर ती 1 नोव्हेंबर 2005 पासून लागू झालेली आहे. केंद्रामध्ये 1 जानेवारी 2004 नंतर रुजू होणाऱ्यांसाठी लागू झाली. आणि म्हणून ही यूपीएस युनिफाईड पेन्शन स्कीम ही फक्त आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आहे, राज्याचा कुठलाही संबंध नाहीये.
मग याच्यामध्ये प्रत्यक्षात लागू होणार आहे ती 1 एप्रिल 2025 पासून, अजून वेळ आहे, 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार. अटी काय काय आहे त्याच्यामध्ये? सगळ्यात पहिली अट, कर्मचाऱ्याने किमान 25 वर्ष नोकरी करणं अपेक्षित आहे, त्याला पूर्ण लाभ मिळतील. पूर्ण लाभ कोणते ते आपण पुढे बघणारच आहोत. ज्याची नोकरी 25 वर्षापेक्षा कमी झाली परंतु 10 वर्षापेक्षा जास्त झाली त्यांना पण लाभ मिळतील, पण त्यांना त्या प्रमाणानुसार लाभ मिळतील, तेही आपण पुढे बघणारच आहोत ग्राफिकच्या माध्यमातून. सरकारचं अंशदान याच्यामध्ये 18.5% होणार आहे युपीएस मध्ये, की जे पूर्वी एनपीएस मध्ये 14% होतं. आणि कर्मचाऱ्याचं अंशदान 10% आहे. भविष्यात हे अंशदान वाढणार नाही, ते 10% राहील म्हणजे कंपल्सरी शेवटपर्यंत, रिटायरमेंट पर्यंत. मात्र सरकारचं अंशदान आता 18.5% होणार आहे, कर्मचाऱ्याचं अंशदान 10%, असं 28.5% अंशदान हे दोघांचं मिळून जमा होईल. आणि सरकारचं जे काही अंशदान आहे 18.5%, ते जर गरज असली, वेळ काळ महागाई अजून काही बाबी या लक्षात घेऊन, बैठक घेऊन, विचार विनिमय करून ते वाढवू शकतात. वाढवतीलच याची गॅरंटी नाही, पण वाढवू शकतात. अशा प्रकारचा एक क्लॉज त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि म्हणून हे 18.5 वरून जास्त पण होऊ शकतं. एनपीएस मध्ये सेवानिवृत्त झालेले किंवा 1 एप्रिल 2000च्या अगोदर सेवानिवृत्त होणारे त्यांना सुद्धा युपीएस ते घेऊ शकतात, म्हणजे याच्यामध्ये ते येऊ शकतात. कारण त्यांचं अंशदान ऑलरेडी 10% सुरू आहे, त्याच्यात त्यांचा कुठलाही त्यांना अंशदान वाढवून द्यावं लागेल असं काही नाहीये. फक्त सरकार त्याच्यात 18.5% टाकेल, की जे पूर्वी 14% टाकत होतं. तर ते सुद्धा कर्मचारी ही युपीएस स्वीकारू शकतात. शेवटच्या मूळ वेतनाच्या 50% पेन्शन त्यांना मिळेल. मी ते पहिल्या स्लाइड मध्ये आपल्याला सांगितलं होतं मूळ वेतन कसं राहणार आहे. 12 महिन्यांच्या मूळ वेतनाची सरासरी, शेवटच्या मूळ वेतनाच्या 50%, जे ॲश्युअर्ड खात्रीशीर म्हणतो आपण, खात्रीशीर पेन्शन, म्हणजे 25 वर्षापर्यंत तुमच्या वेतनातून मूळ वेतनाच्या 10% हिस्सा कपात करणं आवश्यक आहे, असा त्याचा अर्थ होतोय. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याचं शेवटचं मूळ वेतन जर 70,000 असेल, 70,000 एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण, हे कोणाचं कमी कोणाचं जास्त असू शकतं. मग हे मूळ वेतन जर 70,000 असेल तर त्याला त्याच्या 50% मिळणार 35,000 प्लस मिळणार डीए. आता या युपीएस मध्ये त्याला डीआर म्हटलेलं आहे, डिअरनेस अलाउन्स जो होता महागाई भत्ता, त्याला डीआर म्हटलेलं आहे. मग हे मिळणार प्लस ते मिळणार, जे काही असेल ते, जेवढे पर्सेंटेज असतील ते. त्याच्यानंतर महागाई वाढत राहील तसा डीआर वाढत राहील. डीआर, मी आता डीआर म्हणतो आहे कारण डीआर अशी तरतूद याच्यामध्ये केलेली आहे. डीआर वाढत राहील. त्याच्यानंतर मात्र वेतन आयोगाचे जे काही फायदे आहेत ते मिळणार नाहीत, बेसिक वाढणार नाही. जर भविष्यामध्ये वेतन आयोग लागला 8वा 9वा पुढे जे काही असेल ते होणार, ते फायदे मिळणार नाहीत. आणि बेसिक सुद्धा वाढणार नाही, बेसिक कंपल्सरी तेवढंच राहील. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वारसास, आता हे पण ॲश्युअर्ड फॅमिली पेन्शन म्हणतो आपण, कर्मचारी वारला, कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला हे ॲश्युअर्ड फॅमिली पेन्शन मिळणार आहे. ते म्हणजे पेन्शनच्या 60%, शेवटच्या रिटायर झाला त्यावेळेस शेवटच्या बेसिकच्या 60% नाही, ही बाब लक्षात घ्या. सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला जे पेन्शन मिळत होतं त्याच्या 60%. समजा एखाद्याचं मूळ वेतन शेवटचं होतं 70,000, त्याला पेन्शन मिळाली 35,000 प्लस डीए मिळत होता. त्याच्या मृत्यूनंतर वारसास मिळणाऱ्या पेन्शनच्या 60%, म्हणजे 35,000च्या 60%, म्हणजे 21,000 प्लस डीए, हे जे काही पेन्शन आहे ते त्याच्या कुटुंबाला मिळणार आहे. आता लमसम जे काही पेमेंट असतं, सुपर एन्युएशन, ज्याला आपण ग्रॅच्युइटी वगैरे म्हणतो, तर 1/2 ऑफ मंथली एमॉलमेंट पे प्लस डीए ॲज ऑन डेट ऑफ सुपर एन्युएशन फॉर एव्हरी कम्प्लिटेड 6 months ऑफ सर्व्हिस. अर्थात आपल्या कर्मचारी अंशदानातून निश्चित रक्कम परत मिळेल, पण किती? 100% अंशदान जे जमा होतं ते अजिबात नाही, मुळीच नाही. तर सेवानिवृत्तीच्या वेळी जे शेवटचं वेतन असेल त्याच्या 10% गुणिले एकूण सेवा, वर्षाच्या दुप्पट, एकूण कपात
वर्षाच्या दुप्पट. डीए ला डीआर म्हटलं आहे हे तुम्हाला सांगितलं. बेसिक प्लस डीए दोन मिळून 70,000 झाले. आपण हे आता ग्रॅच्युइटी बघतो आहोत किती मिळणार, एक उदाहरण घेतलेलं आहे. तर आणि एकूण सेवा 25 वर्ष झाली असेल, समजा बेसिक 70,000 होतं प्लस डीए, दोघी मिळून 70,000 झाले असं धरूया. आणि एकूण सेवा 25 वर्ष होती झाली. 70,000 गुणिले 10% गुणिले 25, एकूण सेवा भागिले कपात वर्ष गुणिले 2, प्रति 6 महिला 1, याप्रमाणे. म्हणजे 7,000 आलं हे 70,000 गुणिले 10% टाकाळलं तर 7,000 गुणिले 25 गुणिले 2, 7,000 गुणिले 50 म्हणजे 3.5 लाख रुपये ही ग्रॅच्युइटी मिळेल, जी ओल्ड पेन्शन मध्ये जास्त होती. तर आपण ही याचा रेशो काढून, या शेवटच्या बेसिकचा रेशो काढून हा एक्झाम्पल घेतलेला आहे. ही कमी जास्त होईल. त्याच्यानंतर काही वेळेस कर्मचारी 25 वर्ष पूर्ण नाही करू शकला, मग जर 10 वर्ष नोकरी केली असेल तर त्याला खात्रीशीर पेन्शन 10,000 मिळणार. 15 वर्ष केलं असेल तर 30%, 20 वर्ष केलं असेल तर 40%, आणि 25 वर्ष केलं असेल तर 50%. आपण बघितलंच. 50, 40, 30 आणि हे 20%च्या दरम्यान, बरोबर. मग असा एक अंदाज काढलेला आहे आपण. 15 वर्ष म्हणजे 30%, 20 वर्ष केलं तर 40%, हा आपला अंदाज आहे. याच्या बाबतीत काही म्हटलेलं नाहीये. जे काल मंजुरी मिळाली त्याच्यामध्ये हा मुद्दा नाहीच आहे. आपण एक अंदाज काढला की 25 वर्ष केल्यानंतर 50% मिळणार आहे, 10 वर्ष केल्यानंतर 10,000 मिळणार आहे. तर मग 15 आणि 20 वर्षाला जवळपास 30% आणि 40% एवढी पेन्शन मिळू शकेल. 10,000 प्लस डीए, 10 वर्ष नोकरी केली कमीत कमी, त्याला 10,000 प्लस डीए हा मिळणार आहे. डीए डीआर एकच आहे. आता तोटे काय आहे त्याच्यामध्ये? या योजनेमध्ये ज्या 10 ते 12 वर्ष पूर्ण होऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास जुन्या पेन्शन योजनेमध्ये 50% पेन्शन मिळते, तशी न मिळता फक्त 10,000 मिळणार होती. त्याच्यावरच तेवढे फक्त समाधान करून घेतलेलं आहे. आणि 10,000 रुपये ही 10-12 वर्षांची सरकारी जे काही कर्मचाऱ्याची कपात आहे ती जप्त करून ऑलरेडी 10 वर्षाला, प्रत्येक वर्षाला बेसिकच्या 10% अंशदान कर्मचारी टाकणार आहे. आणि ते 10 वर्ष कपात करेल आणि फक्त त्याला 10,000 रुपये पेन्शन मिळेल. उदाहरणार्थ आपण बघूया, ओपीएस मध्ये विना अट 30,000 रुपये पेन्शन मिळायला पाहिजे, तेथे या हायब्रिड यूपीएस पेन्शन मध्ये केवळ 10,000 पेन्शन मिळेल. व त्यासाठी कर्मचाऱ्याचे कपातीचे जवळपास 10 लाख रुपये जप्त होतील. एका वर्षाला 1 लाख रुपये आपण धरले तरी पण. यूपीएस पेन्शन योजनेमध्ये नवीन वेतन आयोग लागू होणार नाहीये. त्यामुळे जुन्या पेन्शन धारकांचा जो काही भरीव अशी 30 ते 40%ची पेन्शन वाढ मिळणार नाही, किंबहुना यात ते मिळू शकत नाही. जुन्या पेन्शन योजनेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास वयाच्या 80व्या वर्षी सरसकट 20% पेन्शन वाढ मिळतं. तर 85व्या वर्षी 30%, 90व्या वर्षी 40%, 95व्या वर्षी 50% आणि 100व्या वर्षी 100% पेन्शन वाढ मिळते. तर या यूपीएस मध्ये ती अशी कुठल्याही प्रकारची पेन्शन वाढ मिळणार नाही, तो 100च्या वरती जरी जगला तरी सुद्धा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की हा निर्णय केंद्र सरकारचा आहे. केंद्र सरकारने असं म्हटलंय त्याच्यामध्ये की वेगवेगळ्या सरकारांना जर असं वाटलं की यूपीएस आपण अंमलात आणायची तर ते आणू शकतात. म्हणजे याचा अर्थ की प्रत्येक राज्यामध्ये हे यूपीएस लागू झालेलं आहे असं म्हणता येणार नाही. कालच महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी अशा प्रकारच्या बातम्या ऐकल्या, टीव्हीवर नाहीये, कुठेतरी व्हॉट्सअपद्वारे, ज्याची त्या ठिकाणी कुठली खात्री नाही, अशा प्रकारच्या व्हॉट्सअपच्या द्वारे असं ऐकलं वाचलं की राज्य सरकारने असे निर्णय घेतले की यूपीएस लागू करायची. त्याच्यामध्ये अजून कुठल्याही प्रकारची खात्रीशीर मी सांगू शकत नाही, परंतु हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केव्हा लागू होईल, जेव्हा ते राज्य सरकार अशा प्रकारचा निर्णय घेतील त्यावेळेस. अद्याप कुठल्याही राज्याने यूपीएस लागू केलेली नाही, कालच केंद्राने याला मंजुरी दिलेली आहे. ही गोष्ट आपल्या लक्षात राहू द्या. आता एक धावतं त्या ठिकाणी आपण तिन्ही पेन्शन योजनांचा कंपॅरेटिव्ह स्टडी करू. जुनी पेन्शन योजनेमध्ये सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर अंतिम वेतनाच्या 50% रक्कम दरमहा निवृत्ती वेतन मिळतं. दरवर्षी 2 वेळा महागाई भत्ता पण मिळतो. किमान 10 वर्ष सेवा कालावधी पूर्ण झालेले सरकारी कर्मचारी पूर्ण निवृत्ती वेतनासाठी पात्र ठरतात. ही पूर्ण पेन्शन राज्य केंद्र सरकार अदा करते. यासाठी वेतनातून रक्कम कपात होत नाही. जुन्या पेन्शन योजनेत सेवानिवृत्त कर्मचारी, असे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं,
वयाच्या 80व्या वर्षी सरसकट 20% पेन्शन वाढ होते, 85व्या वर्षी 30%, 90व्या वर्षी 40%, 95व्या वर्षी 50% आणि 100व्या वर्षी 100% पेन्शन वाढ होते. हेच आपण नॅशनल पेन्शन स्कीम एनपीएसच्या बाबतीत जर बघितलं, गुंतवणुकीच्या आधारे पेन्शन मिळत होती, ती सर्व सरकारी व खाजगी कर्मचाऱ्यांसाठी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे योगदान 10% आणि सरकारचे योगदान 14%. एनपीएस बाजारात गुंतवले जात असल्याने बाजारातील फायद्यांचा समावेश याच्यामध्ये होतो. निवृत्तीवेळी एकूण ठेवींपैकी 60% रक्कम विनामूल्य काढता येतं आणि उर्वरित 40% पेन्शन म्हणून निश्चित आपल्याला मिळत असते. याच्यात दोन ऑप्शन्स आहेत, 80%, 20%, 60%, 40% असे दोन ऑप्शन्स आहेत. टियर 1, टियर 2 असे पण दोन प्रकार आहेत. त्याच्यानंतर युनिफाईड पेन्शन स्कीम, जिला काल मंजुरी मिळाली, ही पेन्शन शेवटच्या बेसिकच्या 50% असेल. जर तुम्ही 10 वर्षावर किंवा 25 वर्षापेक्षा कमी कालावधीत सेवानिवृत्त झालात तर तुम्हाला त्या प्रमाणानुसार लाभ मिळेल. कर्मचाऱ्याचं योगदान 10% आणि सरकारचं योगदान 18.5% असेल. एनपीएस सारखी मार्केट लिंक्ड गुंतवणूक नसेल तर ओपीएस सारखी डीआरची तरतूद याच्यामध्ये आहे, डीए. आणि 25 वर्षे सेवा आणि 50,000 रुपयाच्या मूळ वेतनाची गणना याच्यानुसार ही युनिफाईड पेन्शन योजना लागू होत आहे. तर ती अजून वेळ आहे, 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे. अशा पद्धतीने इथं आपण या यूपीएसचा माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी ही तिघ जी काही पेन्शन स्कीम आहे, कोणती चांगली असं जर आपण म्हटलं, निश्चितच त्या ठिकाणी कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही, प्रत्येकालाच माहिती आहे की ओपीएस म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम हीच पेन्शन स्कीम चांगली आहे. भविष्यात काय निर्णय होईल तो आपण बघणारच आहोत. तोपर्यंत आपण थांबूया आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.